जर संबंधित कंपनीला काम चालू करायचं असेल ना, दोन्ही विभागात भीतीचं वातावरण तयार होत असेल तर भले आमचा जीव गेला तर चालेल, पण आम्ही इथं आमरण उपोषण करू, रस्ता रोका करू, परंतु आम्ही कंपनीला काम चालू करू देणार नाही असं आम्ही स्पष्ट इथं सांगण्यात आलेलं आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना दिलेली नाही. परस्पर त्यांचा सर्व्हे केला जातो, परस्पर इकडे त्यांच्या मीटिंग घेतल्या जातात. शिलार आणि पोशीर धरणाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी थेट कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाला धडक दिली आहे. शासनाच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळतोय. राज्य सरकारनं कर्जत तालुक्यातील पोशीर आणि शिलार इथं धरण बांधण्याची घोषणा केली आहे. मात्र स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे की त्यांच्या संमतीशिवाय हे प्रकल्प पुढे रेटले जात आहेत. त्यामुळे शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. पोशीर धरण विरोधी समिती आणि शिलार प्रकल्पग्रस्त समितीच्या नेतृत्वाखाली विविध गावातील शेतकरी एकत्र आले. छत्रपती संभाजी महाराज चौकातून सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला, जिथं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रांत अधिकाऱ्यांनी सध्या सुरू असलेलं काम थांबवण्यास असमर्थता दर्शवली. मात्र पुढील आठवड्यात जलसंपदा विभागासोबत बैठक घेण्याचं आश्वासन देण्यात आलं. दरम्यान शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर शासनानं त्यांची मागणी मान्य केली नाही तर ते थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण करतील. शेतकऱ्यांची मुख्य मागणी म्हणजे धरणाचं काम तात्काळ थांबवावं आणि आधी पर्यावरणविषयक जनसुनावणी घ्यावी. या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना आणि अनेक राजकीय पक्षांनीही पाठिंबा दर्शवलाय. उन्हाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलकांसाठी पाण्याची व्यवस्था केली होती, त्यामुळे परिस्थिती काहीशी नियंत्रणात राहिली. आता पुढील बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आज शिलार आणि पोशीर धरणाचा विराट मोर्चा आपण प्रशासकीय भवनावरती काढला. हा मोर्चा काढत असताना आम्ही 4 ते 5 दिवसापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही कळवलं होते की सर्व अधिकारी तुम्ही एकाच ठिकाणी घेऊन या, जेणेकरून शहरामध्ये ट्रॅफिकच्या समस्या भासणार नाही. परंतु इथे कुठलेही अधिकारी उपलब्ध नाही. म्हणजे वन अधिकारी पाहिजे होते, त्याच्यानंतर लघु व पाटबंधारे विभागाचे अधिकारी पाहिजे होते, परंतु इथे कुठलेही अधिकारी नाहीत. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की कुठल्याही शेतकऱ्याला नोटीस नाही, कुठल्याही शेतकऱ्याला तुम्ही कुठल्या संदर्भात कळवलं नाही, जनसुनावणी झालं नाही, आणि तुम्ही महालक्ष्मी कंपनी असेल आणि प्रसाद कंपनी असेल या कंपनीला संबंधित धरणाची ठेकेदारी दिली. त्यांनी तिथे जाऊन मॅपिंगचे, सर्वेचे काम, ड्रिलिंगचे काम आणि सिमेंटचे पोल घालण्याचे काम चालू केले. मग आम्ही तिथे स्वतंत्र भारताचा तिथे हिस्सा नाहीये का? मग तिथे माणसं राहत नाही का? जनावर राहतात का? हा मानव अधिकाराचं उल्लंघन नाही का? आम्ही विनंती केली तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेबांना की आपण आपल्या अखत्यारीत त्यांना जोपर्यंत जनसुनावण्या होत नाही, म्हणजे 13चा जो सरकारचा जो जाहीरनामा आला होता त्यामध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलं होतं की 70% शेतकरी जोपर्यंत कुठल्याही प्रकल्पाला संमती देत नाही तर कुठल्याही प्रकल्पाचं काम चालू होणार नाही. मग जनसुनावण्या न होता तर संबंधित कंपन्यांनी काम तिथे चालू केलंय. मग आमच्या महिला असतील, बालवर्ग असतील, त्याच्यानंतर विद्यार्थी असतील, भीतीचं वातावरण तिथे तयार झालंय, कारण की संबंधित बांधाचं काम त्या कंपनीने चालू केलंय. मग एकही शेतकऱ्याला नोटीस नसताना जर असं काम जर यापुढे चालू राहिलं तर मानव अधिकाराचं उल्लंघन होतं. तुम्ही याची हमी घेता का? तर त्यांनी आम्हाला स्पष्ट नकार दिला की आम्ही या कुठल्याही प्रकारची हमी घेणार, आमच्या अधिकारी क्षेत्रात येत नाही. पण वास्तविक पाहता तिथं भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. आम्ही तिथं मानव अधिकाराचं उल्लंघन झालेलं आहे. आम्ही आमच्या निवेदनात स्पष्ट म्हटलंय की दोन्ही धरणाची गरज नाहीये. गेली 15 वर्ष झालं कोंढाणा धरण लाल फितीत पडू नये. त्याचे टेंडर निघाले, टेंडर वाढत गेले, पण तो धरण झाला नाही. त्या धरणात कुठली लोकवस्ती तिथं विस्थापित होत नाही. आणि तो धरण जर बाहेरच्या टेक्नॉलॉजीच्या, बाहेरच्या देशाचं जर तंत्रज्ञान वापरून जर तो कोंढाणा धरण केला तर या दोन्ही धरणापेक्षा जास्त पाणी त्या कोंढाणा धरणात बसेल. त्याच्यानंतर जर तुम्ही आहेत ते वापराचे जे धरण आहेत त्यांचा गाळ काढला किंवा त्यांची जर बांध बंदिस्ती केली आणि त्यांची जर बांधाची उंची वाढवली तर यापेक्षा 4 ते 5 पटीने आहे त्या धरणांच्यात पाणी बसेल. मग या धरणाची गरज काय? मग आम्हाला स्थानिक भूमिपुत्रांना, शेतकऱ्यांना असा संशय येतोय की हे धरण मंजूर केलेत, हे मलिंदा खाण्यासाठी धरण मंजूर केलेत, आणि आम्हाला असं इथे कोणत्याही प्रकारचं ठोस आश्वासन मिळालं नाही. 8 दिवसात आम्ही संबंधित सर्व विभागाच्या 2 अधिकारी बोलून आणि तुमचे 2 कमिटीचे मेंबर बोलून दोन्ही धरणाच्या, आणि आम्ही एक मीटिंग लावू आणि त्याच्या तोडगा निघाला. पण तो परत कंपनीचं काम थांबवणार कोण? ही जबाबदारी घेणार कोण? असं आम्हाला स्पष्ट असं कुठलंही आश्वासन दिलं गेलं नाहीये. मग आम्ही स्पष्ट सांगितलं जर संबंधित कंपनीचं काम जर थांबलं नाही तर आम्ही आमरण उपोषण करू. बेहतर आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही कंपनीनं काम चालू करून देणार नाही. हे मानव अधिकाराचं इथं उल्लंघन होतंय. जर संबंधित कंपनीला काम चालू करायचं असेल ना, दोन्ही विभागात भीतीचं वातावरण तयार होत असेल
तर भले आमचा जीव गेला तर चालेल, पण आम्ही इथं आमरण उपोषण करू, रस्ता रोका करू, परंतु आम्ही कंपनीला काम चालू करू देणार नाही असं आम्ही स्पष्ट इथं सांगण्यात आलेलं आहे आमच्या वतीने. की आजपर्यंत शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना दिलेली नाही. परस्पर त्यांचा सर्वे केला जातो, परस्पर इकडे त्यांच्या मीटिंग घेतल्या जातात, पण शेतकऱ्यांशी संवाद साधला जात नाही. शेतकरी हा त्या विभागातील शेतकरी हा शेतीवर त्याचं जीवित अवलंबून आहे, ते गुजराण करतो. जे आयुष्य आतापर्यंत वडिलांसकट पिढ्यानपिढ्या जगत आले ते शेतीवर जगत आलेले आहेत. शेतीतून उत्पन्न येईल त्याच्यावर त्यांच्या कुटुंबाची गुजराण केलेली आहे. पण आता ह्या जमिनी शासन या दोन्ही धरणांसाठी संपादित करत आहेत. हा शेतकऱ्यांच्यावर मोठा अन्याय आहे. जर यांच्या शेती जर संपादित केल्या तर ते शेतकरी सर्व भूमिहीन होतील आणि भूमिहीन शेतकरी झाल्यानंतर खाणार काय, करणार काय, रोजगार नसणार आहे, शेतीतून पीक मिळणार नाहीये. म्हणजे शेतकऱ्यांचा एवढा मोठा गंभीर प्रश्न आहे. या प्रश्नाची कुठेही दखल न घेता हा अन्यायकारक निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि प्रशासन त्याची पुढे त्याला सरकवत आहेत. हे साफ चुकीचं आहे. अन्याय, या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांनी आज तहसील आणि प्रांत कार्यालयावर जो मोर्चा आणलेला आहे तो योग्य आहे. त्याला आमच्या पक्षातर्फे, शिवसेना पक्षातर्फे पूर्णपणे पाठिंबा आहे. शेतकऱ्यांची जी भूमिका आहे, ज्या भूमिकेशी शिवसेना पक्ष आणि आमचे आमदार साहेब कायम सातत्याने सोबत असतील, या ठिकाणी मी शेतकऱ्यांना आश्वासन देतो आणि या धरणाला शेतकऱ्यांसह आम्ही सुद्धा ठामपणे विरोध करतो. हे धरण झालं नाही पाहिजे, कारण हा अन्यायकारक निर्णय, अन्याय आम्ही शेतकरी सहन करणार नाही. सांगितलं आम्हाला की आम्ही 8 दिवसात पाटबंधारे विभाग आणि यांची मीटिंग घेतो, या तुम्हाला त्यांना बोलवतो आणि तुमची त्यांच्या सोबत मीटिंग करू. तुमचं काही असेल ते त्यांच्या समोर मांडा. ते काय उत्तर देतात, नंतर ते पर्याय तुम्हाला काय मार्ग देतात, पर्याय आपण काय मार्ग त्यांना सांगायचा ते आपण सांगितल्यानंतरच त्यांना आपण कुठली धरणाची करून द्यायची. म्हणजे आपण धरणाला विरोध करायचा. धरण हा आम्हाला होऊ नये हे आम्ही आता प्रांत साहेबांना आणि तहसीलदारांना हे आम्ही निवेदन दिलंय आणि तोंडी सांगितलंय. आणि हा धरण कुठल्याही परिस्थितीत रद्द व्हावा यासाठी आम्ही एवढं मोठं आंदोलन मोर्चा काढलेला आहे. यासाठीच काढलाय. हा धरण आम्हाला भूमिपुत्रांना नकोय आणि हा धरण रद्द व्हावा यासाठी आम्ही आज तहसीलदार आणि प्रांत साहेब यांना भेटलो आणि त्यांना आम्ही सविस्तर आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेचं आम्हाला 8 दिवसानंतर ते परत आम्हाला इथं मीटिंगला बोलवणार आहेत, सर्व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊ. दरम्यान आता शासन काय निर्णय घेणार आणि शेतकऱ्यांचं पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.